हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रसिकाज वर्ल्ड चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि सुखकर जाओ. आज सकाळपासूनच नेहमीप्रमाणे पावसाने सुरुवात केली होती, पण वातावरण खूप छान झालं होतं. गावी पाऊस पडला तरी छानच वाटतं, कारण सगळीकडे हिरवंगार आणि थंड वातावरण होतं. ही माडाची झाडं, मोकळं आभाळ, शांतता, पक्ष्यांचा आवाज हे मुंबईला गेल्यावर मी खूप मिस करते. तर आज मी रिटर्न मुंबईला जायला निघणार होते, त्यामुळे आमची सकाळपासूनच थोडी धावपळ सुरू होती. मी, आई आणि पप्पा मार्केटमध्ये गेलो होतो. काही गोष्टी घ्यायच्या होत्या. मग तिथून आम्ही मठात जाऊन धावती भेट घेतली. मग मार्केटमध्ये आलो, तिथून काही गोष्टी घेतल्या. घरी रिटर्न आलो, जेवलो, बॅग पॅक केली आणि पुन्हा स्टेशनला जाण्यासाठी निघालो, कारण 2:30 वाजता माझी ट्रेन होती. युज्युअली ही ट्रेन नेहमी वेळेवरच येते, पण पावसाचे दिवस असल्यामुळे यावेळी ती उशिरा येणार होती. आई पप्पा मला सोडायला आले होते. सगळे जाताना थोडे इमोशनल झाले, कारण की यावेळी मी जास्त दिवस गावी थांबले होते. मलाही जाताना खूप वाईट वाटत होतं, पण मी ते जास्त व्यक्त केलं नाही, कारण की आई परत इमोशनल झाली असती आणि मला ते तसं नको होतं. सो हे असं चालूच राहतं. इट्स पार्ट ऑफ अवर लाईफ. सो वाईट वाटणं तर साहजिकच आहे. आता कोकण आणि मुंबई प्रवास पहिल्यासारखा तसा लांब राहिला नाही. इझिली जेव्हा वाटेल तेव्हा ट्रॅव्हल करता येतं. खूप साऱ्या ट्रेन्स अशा अवेलेबल आहेत, ज्या कमी आवर्समध्ये मुंबई टू कोकण आणि कोकण टू मुंबई पोहोचवतात. सो असं मी माझ्या मनाला समजवलं आणि हसत-हसत या दोघांनाही बाय केलं पुन्हा भेटण्यासाठी. बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत माझा परतीचा प्रवास सुरू झाला. यावेळी मला विंडो सीट मिळाली होती, त्यामुळे मी खुश होते. मी वंदे भारतने रिटर्न जाणार होते, कारण ही ट्रेन खूप कम्फर्टेबल वाटते आणि मला प्रवास केल्यासारखाही वाटला नाही. ट्रेनमध्ये बसल्यावर थोड्याच वेळाने आम्हाला स्नॅक्स आणून दिला होता. त्यामध्ये कचोरी, चिवडा, फ्रुटी आणि कॅरेमल पॉपकॉर्न असं सगळं काही होतं. मी फक्त कचोरी खाल्ली, कारण मला जास्त भूक नव्हती. नंतर एका ठिकाणी गाडी थांबली होती थोडा वेळ. मग तेव्हा चहा आला होता. मी चहाचा आनंद घेतला आणि थोडा वेळ झोपून दिलं. त्यानंतर 7:45च्या दरम्यान जेवण आलं होतं. जेवणामध्ये बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, डाळ, भात आणि स्वीटमध्ये रसगुल्ला असं होतं. मग मी जेवून घेतलं, कारण की मला परत नेक्स्ट स्टेशनला उतरायचं होतं. सो मी बॅग वगैरे काढल्या आणि पुढे जाऊन उभी राहिले, कारण की ही गाडी जास्त वेळ थांबत नाही. अमोल मला न्यायला आला होता. पाऊस थोडा थोडा पडतच होता. मग आम्ही ऑटो केली आणि घरी जायला निघालो. बाहेर इथेही आल्यावरती खूप छान वाटत होतं. मग थोड्याच वेळामध्ये आम्ही घरी पोहोचलो. मग मी पुढे काही जास्त शूट केलं नाही. फ्रेश वगैरे झाले आणि मग मी झोपून दिलं. दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.